गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तरी झडझडूनी वहिला निघ ये भक्तीची या वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. या दुःखरूपी संसारातून झटकून अंग बाजूला काढ आणि माझ्या भक्तीच्या वाटेवर ये, माझ्या भक्तीला लाग. आणि माझी जर भक्ती तशी यथायोग्य केलीस तर माझ्या अव्यंग अशा स्वरूपाला तू प्राप्त होशील, असा या ओवीचा थोडक्यात भावार्थ. वास्तविक पाहिलं तर याचे यावत जीवाला सतत दुःखाला सामोरं जावं लागतं. संसारा आलिया एक सुख आहे आटवावे पाय विठोबाची. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि अशा दुःखरूपी संसारामध्ये गुरफटून गेलेला हा जीव, या जीवाची इच्छा मात्र सुखाची आहे, पण सुख प्राप्त होत नाही. याला कारण जर काय असेल तर सुखाचं स्थान विसरलेलं आहे. ज्या ठिकाणी सुख आहे ते सुख सोडून जीव अन्यत्र ठिकाणी सुखाची इच्छा प्राप्त करून सुख शोधत आहे आणि त्यामुळे त्याला सुखाचं स्थान प्राप्त होत नाही. म्हणजे जिथं सुख नाही त्या ठिकाणी जीव सुख शोधत आहे आणि त्यामुळे त्याला सुख ते प्राप्त होत नाही. मग जीवाला जर सुखाची इच्छा असेल तर जीवानं ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर करणं अत्यंत गरजेचे आहे. आणि त्याच अनुषंगानं माऊली या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतात की तुला जर सुख खरोखर पाहिजे असेल तर तू माझ्या भक्तीच्या वाटेवर लाग, माझी भक्ती कर. भगवंतांना या ठिकाणी सांगायचं आहे की माझं अव्यंग असं जे निज रूप आहे, निज स्वरूप आहे, त्या स्वरूपाला तू प्राप्त झाल्याशिवाय तुला सुख प्राप्त होणार नाही. मग ज्या सुखाच्या इच्छेनं या जीवाची ही जी तळमळ चाललेली आहे, माझं लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कुणालाही वाटत नाही की मला दुःख व्हावं. सर्व जीवाचा विचार केला तर सर्वांना इच्छा मात्र सुखाची आहे. मग याची यावत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवाचा जर विचार केला तर सर्व जीवाची इच्छा सुखाची आहे आणि सतत दुःखाला सामोरं जावं लागतं. कारण ज्या संसारामध्ये आपण गुरफटत चाललोय, जो संसार या संसाराचं आपण जे तादात्म्य धरलंय त्या संसाराचं स्वरूप सांगत असताना संत महात्म्यांनी दुःखरूप आहे म्हणून सांगितलं. दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाटी लागले ओढाळ. कौनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. असं सतत 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 संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला संसाराचं स्वरूप दुःखरूप आहे म्हणून सांगितलेलं आहे. पण आमची वृत्ती त्या संसारातून बाहेर यायला तयार नाही. पण संत महात्म्यांनी एवढं सांगून सुद्धा आम्हाला या संसाराचं स्वरूप दुःखरूप आहे हे न कळण्याला कारण काय असेल तर आमची संसाराच्या ठिकाणी असलेली जी सत्यत्व बुद्धी आहे ती सत्यत्व बुद्धी जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संसार हा संत महात्म्याच्या शास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर संसार हा दुःखरूप आहे. मग या दुःखरूप संसारामध्ये जी आम्ही सत्यत्व बुद्धी ठेवलेली आहे तो नाशवंत आहे, मिथ्या आहे. आणि त्या मिथ्या ठिकाणी आपण त्या सुखाची अपेक्षा केलेली आहे आणि त्यामुळं आमची वृत्ती तिथून तादात्म्य सोडायला तयार नाही. जे संसाराचं तादात्म्य धरलेलं आहे, मी आणि माझं, याच्यामुळं ते तादात्म्य धरले आहे. अहम आणि मम, मी आणि माझं, असं जे तादात्म्य धरलेलं आहे त्या तादात्म्यामुळं आपली वृत्ती संसारातून बाहेर यायला कबूल नाही. मग ही वृत्ती जर आपल्या संसारातून बाहेर यावी असं वाटत असेल तर संसाराचं मिथ्यात्व कळणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे संसाराचं मिथ्यात्व आपल्याला कळवून देणारे कोण आहेत? संसाराचं मिथ्यात्व कळवून देणारे जर कोण असतील तर ते संत महात्मे श्री गुरु यांच्याशिवाय दुसरं कोणीही तुम्हा आम्हाला संसाराचं मिथ्यात्व कळवून देणार नाहीत. ज्यांच्या संपर्कात आपण वाढलो, बागडलो, खेळलो, ती जी आपली आपली ज्यांना आपण म्हणतोय, मग आई वडील असतील, बंधू असेल, बहीण असेल, अन्य कोण असतील, त्यातलं कोणीही तुम्हाला संसाराचं स्वरूप दुःखरूप आहे म्हणून सांगणार नाही, संसार मिथ्या आहे म्हणून
कोणीही सांगणार नाही, कारण त्यांनाच माहिती नाही संसार मिथ्या आहे, संसार दुःखरूप आहे. तर ती तुम्हा आम्हाला काय सांगतील? या दुःखरूप संसारातून सोडवणार कोण आपल्याला? तर सोडवणार कोण असेल तर ते श्री गुरु किंवा संत महात्मेचा. महाराज म्हणतात, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, सोडविना बंधू पाटीची बहीण शेजीची कामीन दूर राही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्या भगवंताशिवाय, संत महात्म्यांच्या शिवाय, श्री गुरूंच्या शिवाय सोडवणार दुसरं कोणीही नाही. मग ज्यांच्यावर आम्ही भार घालतोय, ज्यांच्या आश्रयाला तुम्ही आम्ही राहतोय, ती यातून आपल्याला बाजूला काढणार नाहीत. कारण ती आपल्या भल्यासाठी त्यांचं चाललेलं असते. आपल्याकडून त्यांचं काय सहकार्य होत असेल तर त्यासाठी त्यांचे नित्य प्रयत्न असतात. त्यामुळं ती तुम्हा आम्हाला या मार्गावर येऊ देणार नाहीत. म्हणून या मार्गावर येण्यासाठी, संसाराचं मिथ्यात्व कळून घेण्यासाठी आपल्याला संतांचीच अत्यंती गरज आहे, श्रीगुरूंचीच अत्यंती गरज आहे. श्रीगुरूंच्या शिवाय, संतांच्या शिवाय कोणीही या संसार दुःखातून आपल्याला बाहेर काढणार नाही. कारण संत महात्मेच या संसार दुःखातून तुम्हा आम्हाला बाहेर काढतात. कारण संत महात्म्यांचं या भूतलावर जे येणं आहे ते तुमच्या आमच्या याची यावत जीवाच्या साठी आहे. पुढचं हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुम्ही आम्ही याची यावत जीव या दुःखरूपी हो सागरामध्ये बुडायला लागलोय, आणि याची तळमळ संत महात्म्यांना. आणि म्हणूनच संत महात्मे या भूतलावर आली. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि म्हणूनच या दुःखरूपी संसाराचं मिथ्यात्व कळवून घ्यायचं असेल तर त्यासाठी संतांना शरण जाणं अत्यंत गरज आहे. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारिमी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची को. भगवान सुद्धा काय सांगतात, मीच एक शरणागताला शरण आलो तर या संसार दुःखातून बाहेर काढणार आहे, अन्य कोणीही काढणार नाही. म्हणून या संसाराचं मिथ्यात्व आपल्याला कळवून देण्यासाठी संत महात्म्यांची अत्यंत गरज आहे. ज्ञानोबराय सुद्धा तुम्हा आम्हाला 15व्या अध्यायामध्ये महाराजांनी संसाराचं मिथ्यात्व सांगण्यासाठी महाराजांनी ओवी घातली, एक दृष्टांत दिला. एक 8-10 दिवसाचा उपवासी ग्रस्त होता. पोटाला अन्न मिळालेलं नव्हतं. अन्नाच्या शोधात तो इतरत्र असा भटकत होता. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, इथं मिळेल, तिथं मिळेल, असं फिरत 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 अन्नाच्या शोधात फिरत होता. पण त्याला पोटाला अन्न मिळालेलं नव्हतं. 7-8 दिवसाचा तो उपवासी ग्रस्त होता आणि अन्नासाठी धडपड चालली होती, फिरत होता. आणि एके ठिकाणी असंच अन्नदानाचं कार्य चालू होतं, एका ठिकाणी पंक्ती चालू होत्या. आणि जो तो पंक्ती घालणारा जो यजमान होता तो रस्त्याहून जाणाऱ्या येणाऱ्या ग्रस्तांना बोलवून आणून अन्न पंक्तीला बसवत होता. आणि हा ग्रस्त त्या ठिकाणी आला. 7-8 दिवसाचा भुकेला ग्रस्त होता. हा त्या ठिकाणी आला आणि ज्यांचं अन्नदानाची पंगत आहे त्यांनी याला बोलवलं जेवायला, चला म्हणून आमच्या घरी पंगत आहे. आता याला आनंद झाला, बरं वाटलं, कारण पोटामध्ये 7 दिवस अन्नाचा कण गेलेला नाही. आणि अशा अवस्थेत जेवायला बोलवलं म्हणल्यानंतर याला आनंद झाला, बरं वाटलं. तो गेला, तिथं पंगत बसलेली होती. पंक्तीवर सगळं पदार्थ वाढायला चालू होते. एका बाजूला एक पात्र शिल्लक होतं. त्या पात्रावर याला नेऊन त्या ठिकाणी बसवला. आणि अन्नदात्याने संकल्प सोडला. याला गडबड झालेली होती, कधी एकदा माझ्या पोटामध्ये अन्न जाईल अशी त्याला गडबड झालेली होती. आणि अन्नदात्यांनी संकल्प सोडला. सगळ्यांनी ताटाभोवती पाणी फिरवलं, संकल्प सोडला. यानं सुद्धा त्यांच्याकडे बघून पाणी सोडलं. पण याच्या पोटात कायली झालेली होती, कधी एकदा 2 घास पोटात जाईल अशी घाई झालेली होती. महाराज श्लोक म्हणायच्या आतच यानं घास कालवायला चालू केला. हातामध्ये घास घेतला आणि मुखामध्ये घालणार एवढ्यात शेजारच्यानं त्याचा हात धरला. थांब म्हणले, तू जेवू नकोस. त्याला वाईट वाटलं, अरे बाबा, मी 7-8 दिवसाचा उपवास आहे, इथं ज्यानं पंगत घातलेली आहे त्यानं मला इथं प्रेमानं जेवायला आणून ताटावर बसवलेलं आहे आणि तुम्ही सगळी जेवायला लागला आणि मला जेवू नको म्हणतो. बाबा थांब म्हणतो. का नाही, मी जरा जेवतो. अरे बाबा थांब, तू जेवू नको, तो म्हणला. हा म्हणला, नाही, मी 7 दिवसाचा उपवास आहे, माझ्या पोटात 2 घास अन्नाचे जाऊ द्यात बाबा. म्हणून तो गयावया करू लागला. तरी तो म्हणला, नाही थांब म्हणला, तू जेवू नकोस, माझं जरा ऐक. हा म्हणला, ठीक आहे म्हणला, तुझं मी ऐकतो, पण माझ्या पोटात आधी 2 घास जाऊ द्यात आणि मग मी तुझं ऐकतो. तर तो म्हणला, अरे बाबा, तुझ्या पोटात जर या अन्नाचे 2 घास गेले तर तू ऐकायलाच शिल्लक राहणार नाही. मग त्याची वृत्ती स्थिर झाली. म्हणला, काय झालं? तर तुझ्या या ताटामध्ये काय आहे? विष घातलेलं आहे. आता विष घातलेलं ताटामध्ये आहे हे ज्यावेळी समजलं त्यावेळी तो 7-8 दिवसाचा उपवासी ग्रस्त होता महाराज.
ताटावरनं निघून गेला, उठून गेला महाराज. त्यानं अन्न ग्रहण केलं नाही. का तर त्याला समजलं त्या ताटामध्ये विष आहे. आता 7 दिवसाचा उपवासी जरी असला तरी ताटामध्ये विष आहे, अन्नामध्ये विष आहे म्हणल्यानंतर खाल का हो? अजिबात खाणार नाही. माऊली म्हणतात विष रांधली रस सोय, जई जेवणारा ते ठाऊक होय, तई ताटची सांडून जाय जिया परी. जसं तो विष अन्नामध्ये विष आहे हे समजल्यानंतर तो ताट सांगून जसं गेला तसं माऊली पुढे म्हणतात तैसे संसाराया समजता जाणूनी अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाटे लागे. तत्वज्ञान या संसाराचं मिथ्यात्व, हा संसार अनित्य आहे, दुःखरूप आहे, जाणारा येणारा आहे, शाश्वत नाही, सत्य नाही, हे कळाल्यानंतर मग संसारामध्ये राहील का? संसाराचं तादात्म्य राहील का? अजिबात राहणार नाही. संसाराविषयी वैराग्य निर्माण होईल. ते इतकं वैराग्य निर्माण होईल की तरी वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य टाकतो म्हणलं तरी ते वैराग्य आपल्या पाठी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संसाराचं मिथ्यात्व कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि जोपर्यंत संसाराचं मिथ्यात्व कळत नाही तोपर्यंत आपली वृत्ती संसारातून निघू शकत नाही. आणि मग एकदा का या संसाराचं मिथ्यात्व संत महात्म्याने आम्हाला दाखवलं तरच आपण संसारातून झटकून बाजूला अंग काढणार आहे. माऊली म्हणतात तरी झडझोडोनी वहिला निघ. मग झडझोडोनी झटकून जसं अंगावरला ढेकन आपण टिचकी मारून झटकतो ना, तसं जर या संसारातून झटकून अंग बाजूला काढायचं असेल तर संसाराचं मिथ्यात्व समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे संसाराचं मिथ्यात्व कळवून देणारे संत आहेत. म्हणून संतांना अगोदर शरण जाणं अत्यंत गरजेचं. मग संतांना शरण गेल्यानंतर संत आपल्याला त्या संसाराचं मिथ्यात्व सांगते. संसाराचं मिथ्यात्व संतांनी आम्हाला दाखवल्यानंतर, सांगितल्यानंतर मग कुठंतरी आपली वृत्ती हळूहळू संसारापासून बाजूला निघेल, अन्यथा निघणार नाही. आणि ह्यासाठीच आपल्याला त्या संत संगतीमध्ये सातत्यानं राहणं अत्यंत गरजेचं आहे. पैसता संतांचे संगती कळो आले कमलापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. कधी निश्चय व्हायला दृढ? संतांच्या संगतीत बसल्यानंतरच यातलं आपलं कोणी नाही असा निश्चय ठाम होईल. पण संतांच्या संगतीतच या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने पुढता पुढती येणे परिसा आघाद लेणे. म्हणजे संतांचं हे जे देणं आहे ते परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. सद्गुरूंचा महिमा इतका आगाध आहे की त्याला परिसाची सुद्धा उपमा देता येणार नाही. परिस लोखंडाचं सोनं करतो, पण संत काय करतात हो? आपणा सारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत महात्मे आपल्या सारखं करतात, किंबहुना आपल्यापेक्षा श्रेष्ठ करण्याचं कार्य संत महात्मे करतात. म्हणून संतांच्या संगतीत राहून संसाराचं मिथ्यात्व कळवून घ्यावं लागतं. म्हणून माऊली म्हणतात तरी झडझडूनी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटे लाग. एकदा संसारातून अंग झटकून बाहेर काढायचं आणि भक्तीच्या वाटेला लागायचं. आता भक्तीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर भक्ती कोण करत नाही? आम्ही सर्व याची आवत जीव भगवंताची भक्ती करतो. महाराज म्हणतात देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनसी. मनुष्य जीवाचा स्वभावच भजन करणं. मग अशा मनुष्य जीवाचा स्वभाव जर भजन करणं असेल तर मग आम्ही त्यामध्ये मोडत नाही का? आम्ही भगवंताची भक्ती करतोच, पण ती भक्ती करत असताना नेमकी भक्ती कोणती करायची, कशाची, कुठल्या देवाची करायची, काय करायची हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आम्ही जाणून भक्ती करत नाही. ज्यावेळी आपली भक्ती जाणून होईल, आम्ही गुरु सुद्धा करत असताना जाणतेने गुरु हजीजे तेने कृत कार्य होईजे. जैशी मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषी. म्हणजे तसं भक्ती सुद्धा जाणून करणं अत्यंत गरजेचं आहे. मग भक्ती आम्ही सगळीच करतो. शनिवाराला शनिवारी हनुमंताला, रविवारी भैरव्याला, सोमवारी शंकराला, मंगळवारी देवीला, बुधवारी पांडुरंगाला, गुरुवारी गुरु दत्तात्रयाची, आणि शुक्रवारी आपण जी भक्ती करतो ती मध्ये संतोषी मातेची असेल किंवा महत्वाची असेल, अन्य कोणत्या देवांची असेल. म्हणजे जसं ज्ञानोबराय सांगतात कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी. तत्वज्ञान तुमची आमची ही जी भक्ती होती ती व्यभिचारी भक्ती. तुकोबराय म्हणतात एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही एकच चित्तामध्ये धरलेला आहे तो रखुमाईचा पती.
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. तुका म्हणे आम्हा एक विध भाव न म्हणूया देव अनेक आते. अनेक देवांना आम्ही देवच म्हणणार नाही. आमचा एकविध भाव आहे आणि तो त्या पांडुरंगाच्या चरणी भाव आहे. मग भक्ती तुमची आमची आम्ही करत असताना सुद्धा तुमच्या आमच्याकडून त्या पद्धतीची भक्ती होणं अत्यंत गरजेचं. मग भक्ती तुम्ही आम्ही सर्वजण भक्ती करत असताना ती भक्ती आमची फलद्रूप का होत नाही? आमची भक्ती जी आहे ती देवाला आवडणारी भक्ती तुमची आमची घडत नाही. लक्षात तुम्ही आम्ही भक्ती करतो ती आमच्या आवडीची भक्ती करतो, आमच्या प्रेमाची, आमच्या आवडीची, आमच्या सवडीची आम्ही भक्ती करतो. पण देवाला आवडणारी जी भक्ती आहे ती भक्ती तुमच्या आमच्याकडून होत नाही. नाथ बाबा सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी, कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार्यान नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. नाथ बाबांनी या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा याची आवत जीवाला भगवंताला आवडणारी भक्ती सांगितलेली आहे. भगवंताला आवडणारी, संतांना अभिप्रेत असणारी भक्ती या अभंगाच्या माध्यमातून सांगितली. मग काय देवाला आवडतं? देवाला त्याचं नाम घेणारा भक्त आवडतो. त्याचं नाम रात्रंदिन घेणारा भक्त आवडतो. नाम घेतो आम्ही, पण घेतो कधी घेतो? एकादशी पुरतं, वारी पुरतं, कधीतरी मंदिरामध्ये गेल्यानंतर. असं चालत नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सातत्यानं भगवंताची भक्ती करत राहायला पाहिजे. तिथं खंड पडता कामा नये अशी भक्ती तुमच्या आमच्याकडून घडणं अत्यंत गरजेचं आहे. पण आमची तशी भक्ती घडत नाही. म्हणून भक्तीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर भक्त त्यालाच म्हणायचं की तो देवापासून विभक्त न होणारा तो भक्त. मग आमची आहे का तशी भक्ती? आमची भक्ती तशी घडत नाही. शास्त्रानं सुद्धा 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त सांगत असताना पहिला भक्त शास्त्रानं आर्त भक्त सांगितला. आर्त भक्त सांगत असताना, अर्थाच्या बाबतीत मावळत असताना, आर्त जो भक्त आहे तो भगवंताची भक्ती करतो, करत नाही असं नाही. आर्त भक्त भगवंताची भक्ती करतो की तो काहीतरी एखादी आपत्ती आल्यानंतर, काहीतरी एखादं संकट आल्यानंतर भगवंताकडे जातो, देवाची भक्ती करतो, देवाकडे प्रार्थना करतो की हे संकट देवा, आता तुझ्याशिवाय संकटातून या मला सोडवणार कोणी नाही, अशी ज्यावेळी धारणा होती. कधी धारणा अशी होती? ते संकट घालवण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करतो, पै पाहुण्यांची मदत घेतो, इष्टमित्रांची मदत घेतो, आणि तरी सुद्धा ते संकट जात नाही. अशा वेळी मग आपल्याला बुद्धी सुचते की आपण भगवंताकडे जावं, त्याचं चरण धरावं, त्याच्या चरणावर डोकं टेकावं आणि या संकटातून बाजूला करा अशी प्रार्थना करणारा जो भक्त आहे तो आर्त भक्त. दुसरा भक्त शास्त्रानं सांगितला अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त जो भक्ती करतो तो भक्त या संसारामध्ये त्यानं जे काय आहे, धन वाढावं, संतान वाढावं, धनधान्य वाढावं यासाठी त्याची तळमळ असते. पण दारिद्र्य 5वीला पुजलेलं असतं. कशाला थांगपत्ता लागत नाही. इकडं शिवलं की तिकडं फाटतं, तिकडं शिवलं की इकडं फाटतं. म्हणजे या संसाराचं जे स्वरूप मी अगोदर वर्णन केलं ती अवस्था या भक्ताची असते, अर्थार्थी भक्ताची. तो धन प्राप्त होण्यासाठी बरीच तळमळ करतो. मग कसं आहे, धन जर आपल्याला मिळायचं झालं तर कशावर अवलंबून आहे? प्रायत्नावर आहे का? धन आपल्याला अन्न मान धन येतो प्रारब्धा अधीन महाराजांनी सांगितलं. हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे आणि आपण जी धडपड करतो ती मग आपली व्यर्थ होती. तो तळमळ करून संसार वाढवण्याचा बराचसा प्रयत्न करतो, पण संसार काय वाढत नाही. आणि मग अशा वेळी तो भगवंताजवळ जातो, त्याची प्रार्थना करतो, त्याच्या चरणावर डोकं ठेवतो आणि माझं दारिद्र्य एवढं जावं एवढ्यासाठी प्रार्थना करतो. अशी भक्ती करणारा जो भक्त आहे तो अर्थार्थी भक्त. तिसरा भक्त शास्त्रानं सांगितला जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त भगवंताची भक्ती करतो. जिज्ञासू भक्ताच्या ठिकाणचे मल विक्षेप हे दोष गेलेले असतात आणि त्याला तळमळ लागलेली असती. ती फक्त काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा.
चित्त पांडुरंगा झुरतसे. त्याला तळमळ लागलेली असती, कधी एकदा मला श्रीगुरु भेटतील, कधी एकदा माझा उद्धार होईल, कधी एकदा मला त्या भगवंताची भेट घालून देतील, अशी सतत 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 तळमळ लागलेली असते. आणि अशा तळमळीनं जो भक्ती करत असतो तो अर्थार्थी भक्त सांगितला शास्त्राने. आणि चौथा भक्त शास्त्रानं सांगत असताना चौथा जो भक्त सांगितला तो ज्ञानी भक्त सांगितला. ज्ञानोबराय सांगतात, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. चौथा जो भक्त आहे ना त्याला काही करावं लागत नाही. काही करावं लागत नाही म्हणजे का करावं लागत नाही? कारण त्याचा सगळा जो भार असतो तो देव वाहत असतो. त्याची सगळी चिंता जी असती ती देव वाहत असतो. त्यामुळे त्याला काही करावं लागत नाही. कारण त्याच्या ठिकाणचं जे त्याची जी अवस्था असते, त्याची जी स्थिती असते ती देव आणि मी वेगळा आहे असं त्याला वाटत नाही. त्याच्या ठिकाणचा पूर्णपणे भेद निघून गेलेला असतो. असा अद्वैत तत्वावर असणारा तो भक्त असतो. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तिकडं चराचरामध्ये त्याला देवाची प्रतीती असते. जिकडे पाहावे तिकडे सर्व मय गोविंद. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. ही अवस्था त्या चौथ्या भक्ताची झालेली असती. सर्वत्र त्याला देवाची प्रतीती आलेली असती. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो देव म्हणून त्याला देव आणि मी वेगळा असं वाटत नाही. आणि त्यामुळं त्याला काही करावं लागत नाही. या अवस्थेवर तो गेलेला असतो. आणि म्हणून ज्ञानोबा सांगता, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एकू पाही ज्ञानी या तोची. असा हा ज्ञानी भक्त तो देवाचा फार आवडता भक्त असतो. मग अशी भक्ती तुमच्या आमच्याकडून घडते का? ते ज्ञान आपण प्राप्त करून घेतलंय का? मग हे ज्ञान सगळं प्राप्त करून घेण्यासाठी याची आवड जीवाच्या ठिकाणी जे दोष आहेत ते दोष आपण अगोदर घालवणं. मग दोष जर घालवायचे असतील तर दोष अगोदर कळणं गरजेचं आहे. मग दोष कळल्याशिवाय आपण दोष घालवणार आहे का? दोष कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग दोष आपल्यामध्ये असणारे दोष कोण सांगतील आपल्याला? ते संत महात्मे सांगतील, श्री गुरु सांगतील. आणि म्हणून हे दोष घालवणं आपलं अत्यंत गरजेचं आहे. आणि दोष घालवण्यासाठी दोष कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून दोष कळवून घेतल्याशिवाय आपले हे दोष जाणार नाही. एकदा दोष कळालं की दोष राहत नाही. त्यासाठी मी नेहमी एक दृष्टांत सांगतो. असाच एक राजा होता आणि त्या राजाच्या घरामध्ये एक कार्यक्रम होता. आता राजाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर तो काय सामान्य कार्यक्रम असेल का हो? तो कार्यक्रम फार मोठा होता. त्या कार्यक्रमासाठी सर्वांना निमंत्रण पाठवलेली होती. प्रत्येक बाहेर देशातल्या राजांना, प्रधानांना, मंत्र्यांना वगैरे पही पाहुण्यांना निमंत्रण दिलेली होती. आणि त्या निमंत्रणाप्रमाणे त्या कार्यक्रमाचा राजाचा दिवस उजाडला. आता राजाच्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला. पै पाहुणे, मंत्री संत्री सगळं यायला चालू होतं. पण राजाच्या राजवाड्यामध्ये एक असा मोठा महाल बनवलेला होता. आणि बाहेर शिपाई दरवाजावर शिपाई उभा होते. येण्या जाणाऱ्याला विचारून आत प्रवेश दिला जात होता. आणि अशा ठिकाणी कोण आले एखादा ग्रहस्थ की त्याला विचारलं आपण कोण? तर मी अमुक गावचा अमुकेचा असं सांगून ते सोडत होते. मग असा एक माझ्यासारखा ग्रस्त होता की राजाच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे, पण आता जायचं आहे तर आपल्याला निमंत्रण नाही, मग आपल्याला जाता येणार नाही. मग जायचं कसं? मग आपण काहीतरी युक्ती लढवायला पाहिजे. म्हणून तो ग्रस्त त्या दरवाजाजवळ गेला, शिपायांच्या जवळ. आणि त्या शिपायांनी विचारलं आपण कोण? तुम्हाला निमंत्रण आहे का? तर आपण कोण? तर तो म्हणला मी मामा आहे. आता मामा आहे म्हणल्यानंतर त्या शिपायांना वाटलं राजाचा मामा असेल, म्हणून शिपायांनी त्याला सोडला. पुढे आल्यानंतर प्रधानजी बसलेले होते. प्रधानजींनी विचारलं आपण कोण? प्रधानजींना सुद्धा त्याने तेच उत्तर दिलं मी मामा आहे. आता मामा आहे म्हणला प्रधानजीला वाटलं राणी साहेबांचा असेल, नाहीतर राजे साहेबांचा मामा असेल, आपल्याला तर अडवता येणार नाही, म्हणून त्यांनी सोडलं. आणि पुढे ज्या ठिकाणी हा समारंभ चालू होता त्या ठिकाणी राजेसाहेब सिंहासनावर बसलेले होते. त्या ठिकाणी हा ग्रस्त गेला. राजेसाहेबांनी विचारलं आपण कोण? राजेसाहेबांना सुद्धा तो ग्रस्त म्हणाला मी मामा आहे. आता राजेसाहेबांना वाटलं मामा आहे म्हणतोय म्हणल्यानंतर राणी साहेबांचा मामा असेल, म्हणून राजेसाहेबांनीही काय विचारलं नाही. होता होता कार्यक्रम संपूर्ण चालू असताना हा ग्रस्त राणी साहेबांना जाऊन भेटला. राणी साहेबांना भेटल्यानंतर राणी साहेबांनी तोच प्रश्न केला. राणी साहेब म्हणले आपण कोण? राणी साहेबांना तो म्हणला मी मामा आहे. आता मामा आहे म्हणल्यानंतर राणी साहेबांना वाटलं राजे साहेबांचा मामा असेल,
असा हा मामा त्या कार्यक्रमामध्ये अगदी चंगळ चालू झाली मामाची. मामाला काय म्हणेल ते सगळं जिथल्या तिथं पोच करू लागलेत. का राजाचा, कोण म्हणते राजाचा मामा, कोण म्हणते राणीचा मामा. आणि असं असल्यामुळं ते राजाचे जे सेवेकरी होते, सेवक होते, ते त्या मामानं काय मागील ते त्याला पुरवत होते. होता होता हा कार्यक्रम राजाचा संपला. सगळे पै पाहुणे बाहेरगावचे वगैरे सगळे आलेले होते. ते कार्यक्रमाची सांगता झाली म्हणल्यानंतर जे आपापल्या देशाला, आपापल्या गावाला सगळं पै पाहुणे निघून गेले. पण मामा निघून गेला नाही, मामा थांबला. आता मामा थांबला. राजाला वाटलं राणीचा मामा, राणीला वाटलं राजाचा मामा, प्रधानजीला वाटलं राजाचा मामा, शिपायांना वाटलं राजाचा मामा. आणि अशामुळं तो मामा आपल्याला जे काय हवं ते सगळं तो शिपायांच्याकडे मागून घेत होता आणि शिपाई त्याला ती सगळी रसद पुरवत होता. आता हा मामा 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 4 दिवस झालं आनंदात होता. का तर त्याला पाहिजे ते सगळं मिळत होतं फुकट. काहीही त्रास घ्यावा लागत नव्हता. सगळं मागितल्यानंतर हातात मिळत होतं. असा हा मामा होता 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 8 दिवस झाले. आणि मग एक दिवस राजे साहेबांनी राणी साहेबांना विचारलं, राणी साहेब, आपला मामा आता बरेच दिवस झाले इथं राहिलेला आहे, जाणार आहे कधी? राणी साहेब दचकल्या. राणी साहेब म्हणल्या, माझा मामा नाही, तो तुमचा मामा म्हणून मी ठेवून घेतला. राजा म्हणला, तुझा मामा म्हणून मी ठेवून घेतला. मग मामा नेमका कुणाचा आहे आता विचारायचं कुणाला? आता त्या मामालाच बोलून विचारूया की तुम्ही नेमकं मामा कुणाचे आहे. म्हणून राजे साहेबांनी शिपायाला बोलवलं आणि सांगितलं की त्या महालामध्ये मामा आहे, मामाला बोलवून आणा आणि विचारूया आपण त्याला कोणाचे मामा येते. मामाच्या कानावर ही गोष्ट गेली की मामाला कळलं, आता मी कळलोय कोण आहे ते. आता आपण इथं थांबता कामा नये. जसं मामा कळला, मामा निघून गेला, तसं आपल्या ठिकाणी असणार जे काय अज्ञान आहे ते अज्ञान एकदा कळालं की ते अज्ञान राहत नाही, लक्षात घ्यायचं. म्हणून अज्ञान कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अज्ञान कळवून घेण्यासाठी आपल्याला फार गरज आहे ती संत साहित्याची, संत संगतीची. संतांच्या सानिध्यात, गुरूंच्या सानिध्यात राहिल्याशिवाय अज्ञान आपल्याला कळणार नाही. आणि ते कळवून घ्यायसाठी संतांची संगत अत्यंत. आणि मग संतांची संगत करण्यासाठी, संत भेटण्यासाठी आपल्याला अगोदर ईश्वराची भेट होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या ईश्वराची भेट होऊन अशी जर आपण त्या ईश्वराची भक्ती जर करत गेलो, मनापासून अनन्यतेनं त्याला जर शरण गेलो, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. अनन्य त्याला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही त्याला शरण जात नाही. आम्ही व्यवहारामध्ये इतर बऱ्याच जणांना शरण जातो, पण त्याला आम्ही शरण जात नाही. आणि म्हणून अशी भक्ती आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तरी धडधडून वहिला आणि ये भक्तीची या वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझं अव्यंग निस्वरूप जर तुला प्राप्त व्हायचं असेल तर त्यासाठी झटकून संसारातून अंग बाजूला काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते काढ आणि तू ये असं भगवंताने या ठिकाणी सांगायचं आहे. आणि भक्तीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर शास्त्रानं सुद्धा भक्तीची 5 अंग सांगितले. अधिगमन, उपादान, विद्या, स्वाध्याय आणि योग अशी 5 अंग सांगितले आहेत. अधिगमन म्हणजे वारंवार जाणे, त्याला अधिगमन म्हणलेलं आहे. आणि ती वारी आहे. आता जी आषाढीची वारी चालू आहे तशी ती वारी आहे. आता या वारीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर लाखो भक्त पंढरीच्या दिशेनं भगवंताचं नामस्मरण करीत, नामघोष करीत, नाचत गाऊ त्याच्या जाऊ गावार त्याच्या खेळया सुख देईल विसावा हारे. ज्या सुखासाठी हे जसे वैष्णव भक्त सगळे निघाले आहेत, ते अधिगमन म्हणजे वारी. उपादान म्हणजे त्या भगवंताला समर्पण करण्यासाठी पूजा द्रव्य प्राप्त करून आपल्याकडनं घेणं, त्याला उपादान म्हणलं आहे. 3रं अंग इज्जा सांगितलं आहे. जे काही पूजाद्रव्य आपण घेतलेलं आहे ते अत्यंतिक प्रेम भरानं त्या भगवंताच्या चरणावर समर्पण करणं म्हणजे इज्जा म्हणजे पूजा. 4थं अंग सांगितलं उपादान, इज्जा. स्वाध्याय म्हणजे भगवंताच्या नामाचा अखंडितपणे जप करणे. आणि शेवटचं अंग भक्तीचं सांगितलं योग म्हणजे त्या भगवंताचं सतत सातत्यानं ध्यान करणं. अशा पद्धतीनं ही भक्तीची 5 अंग सांगितले. अधिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग ही 5 अंग जर आपण भक्तीची अंगीकारली तर निश्चित त्याच्या
अव्यंग अशा स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येतं आणि ते जाण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रयत्नाशिवाय आपल्याला तसं सहजासहजी परमार्थ होत नाही. शास्त्र सांगतं, संत महात्मे सांगतात, परमार्थ प्रयत्नाधीन आहे आणि संसार प्रारब्धाधीन आहे. आम्ही त्याचं उलट केलंय, संसार प्रयत्नाधीन आणि परमार्थ प्रारब्धाधीन केला. त्यामुळं आमचा परमार्थ सफल होत नाही. परमार्थ करावा लागतो. करावी तातडी परमार्थाची तातडी करावी लागते आणि त्यासाठी संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची तातडी केल्याशिवाय आपल्याला त्या अव्यंग अशा निज स्वरूपाला जाता येणार नाही. आणि त्या निज स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी मी नेहमी आपल्या या वारकरी संप्रदायाची 5 तत्व सांगतो, नेहमी सांगतो मी. पहिलं तत्व आपल्या संप्रदायाचं दैवत आहे, तो परब्रह्म पांडुरंग परमात्मा. त्याच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा. दुसरं तत्व आपल्या संप्रदायाचे संत आहेत, ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, नामदेवराय इत्यादी, त्यांच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा विश्वास ठेवायचा. तिसरं तत्व आपल्या संप्रदायाचे ग्रंथ आहेत, मग भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, त्याच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा. चौथं तत्व आपल्या संप्रदायाची तीर्थक्षेत्र आहे, मग त्यामध्ये पंढरपूर असेल, तिहू असेल, आळंदी असेल, पैठण असेल, गुमान असेल इत्यादी तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा. आणि आपल्या संप्रदायाचं 5वं जे तत्व आहे ती आपल्या संप्रदायाची साधना. आपल्या संप्रदायाची साधना जर काय असेल तर नाम संकीर्तन, भगवंताचं नामस्मरण ही आपल्या संप्रदायाची साधना आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अनंत जन्माची पाप भगवंताच्या नामस्मरणाने जळून खाक होतात. तृण आगनी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता एका. असं भगवंताचं नाम आहे आणि ते नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस कुळीचा मुक्त केली, कपी कुळाचा उद्धार केला. असं हे भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम आपण सातत्यानं आपल्या मुखामध्ये घेत त्याचं नामस्मरण करत या भक्तीमध्ये आपण हळूहळू दृढता करत जायचं. आणि मग एक वेळ ती अवस्था आपल्याला प्राप्त होणार आहे की जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. त्या भगवंताचं जे निजस्वरूप आहे, अव्यंग असं तो आहे भगवंत, त्याला कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही असा असणारा तो परमात्मा आहे. आणि त्या स्वरूपाला आपण प्राप्त झालो की मग या शरीराचं इति कर्तव्य जर काय असेल तर तेच आहे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. या मनुष्य शरीरानंच ते करता येतं. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. देव व्हायचं असलं तर या शरीरानंच होता येतो, पण त्याला आपण चित्तामध्ये धरायला पाहिजे, त्याचं सतत चिंतन करायला पाहिजे. चिंतने तद्रूपता ही अवस्था आपल्याला प्राप्त होती. म्हणून ज्ञानोबराय या ओवीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगतात की तरी झडझडून वहिलानी ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझ्या अव्यंग अशा निज स्वरूपाला तुला जर प्राप्त होत असेल तर या संसारातून झटकून बाजूला अंग काढ आणि माझ्या भक्तीच्या वाटेला लाग, माझ्या भक्ती करत राहा. निश्चित तू माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुला संतांच्या संगतीत राहणं अत्यंत गरजेचे आहे. संत समागमे धरावी आवडी. आणि अशी आवड धरून त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घेण्यासाठीच आपला मनुष्य जन्म आहे. आणि या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य तेच आहे आणि ते कर्तव्य आपण करत राहूया अशी आजच्या या प्रवचन पुष्पाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानये. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे बडो मैत्र जीवांची, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो,
जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुयावता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेझे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदि पुरुकी अखंडित अनेक ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आविरी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आ होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडली